महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान राज्यात सुरू असलेल्या वादाला आता अकोल्यातूनही समर्थन मिळालं आहे। दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी असावा असा शासनाचा नियम असताना सध्या राज्यात 4 महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी चांदीच्या 60 गदा परत करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे। तर या आंदोलनाला विदर्भातूनही पाठिंबा मिळावा यासाठी अकोल्यातील पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात राज्य शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य तो पर्याय द्यावा आणि वादग्रस्त परिस्थितीला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। तर यावेळी संस्थापक अध्यक्ष निखिल वाकोळे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अकोल्यातून पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले। या संदर्भात त्यांनी ही माहिती दिली। 1960 मधून महाराष्ट्र केसरीचे जे स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदनं हे केलेले आहे, भरवलेले आहेत, तर त्याच्यासाठी आज खूप मेहनत करून महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत। तर आज 2023 पासून महाराष्ट्रात 4 महाराष्ट्र केसरी होत आहेत। तर आमचे गुरुवर्य मोठे बंधू आमचे चंद्रहार दादा पाटील यांना एक मोठं आंदोलन, आज सकाळी आंदोलन मुंबई येथे 2000 पैलवान घेऊन मुंबईला उपोषणाला बसलेले आहेत। तर त्यांची मागणी एवढी आहे की महाराष्ट्रात हा एकच महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे। आज 2-2 महाराष्ट्र केसरी एका वर्षात होतात, 4-4 महाराष्ट्र केसरी होतात। तर आम्हाला पैलवानाला पण कळत नाही की खरा महाराष्ट्र केसरी कोण। आज ऑल इंडियाचं पूर्ण महाराष्ट्र केसरीवर लक्ष असतो, तर याच्यामुळं पैलवानाचं नुकसान होत आहे। कोर्टापर्यंत प्रकरणं चाललेले आहेत। तर आमची महाराष्ट्र शासनाला एवढीच एक हे आहे की यांनी हे त्वरित थांबावे, नाहीतर चंद्रहार दादा पाटीलच्या मागं विदर्भातून आज अकोल्यातून अन्नत्याग करून विदर्भातून आंदोलन सुरू करणार मी। आज आमच्या इथं कलेक्टर मॅडमला इथं निवेदन दिलं आणि चंद्रहार दादा पाटील यांना आमच्या या आंदोलनात पूर्ण पाठिंबा आहे आणि हे कुठेतरी शासनाने थांबवावे। दादा